नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। वाढदिवसानिमित्त अनोखी भेट, खोकरहट्टी जिल्हा परिषद शाळेला 70 वृक्षांचे दान, प्रशांत खलाने यांच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक। वाढदिवस म्हटला की केक, फटाके आणि जल्लोष, पण कापड येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खलाने यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला आहे। आदिवासी भागातील खोकरहट्टी जिल्हा परिषद मराठी शाळेला त्यांनी तब्बल 70 वृक्ष भेट देत परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला आहे। कापडणे येथील आदिवासी वस्तीत असलेल्या खोकरहट्टी जिल्हा परिषद मराठी शाळेच्या सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक प्रशांत दंगल खलाने यांनी स्वखर्चाने 70 वृक्ष भेट दिली आहेत। या वृक्षांमध्ये कडुलिंब, करंज, सिसम, चिंच, वड यासारखे उपयुक्त व पर्यावरणपूरक वृक्षांचा समावेश आहे। विशेष म्हणजे ही सर्व झाडे सुमारे 10 फूट उंचीची असल्याने शाळेचा परिसर लवकरच हिरवागार होणार आहे। शाळेच्या परिसरासाठी पिवळ्या कण्हेराची रोपही देण्यात आली आहे। यावेळी संत सावता पतसंस्थेचे माजी चेअरमन संजय माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य अधिकार भील, सामाजिक कार्यकर्ते भरत माळी, माजी उपसरपंच बापू माळी, पत्रकार विठोबा माळी, हेमंत खलाने, गुणवंत माळी, वसंत भील, मुख्याध्यापक मिलिंद चौधरी, किरण पाटील, कमल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। आदिवासी भागातील या शाळेभोवती वृक्षांची कमतरता असल्याने प्रशांत खलाने यांनी स्वपुढाकार घेत महागडी वृक्ष मोफत उपलब्ध करून दिली। सर्व झाडे खोल खड्डे करून लावण्यात आल्याचे त्यांचे योग्य संवर्धन होणार आहे। प्रशांत खलाने यांनी मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या खडकाळ आणि उजाड जमिनीवर जिद्द, मेहनत आणि सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर हरित क्रांती घडून आणली आहे। आज या परिसरात हजारो वृक्ष डोलाने उभे आहेत। खलाने नर्सरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाहून अनेक प्रवासी विविध प्रकारची रोपे घेऊन जातात। मंदिरे, शाळा आणि धार्मिक स्थळावर वृक्षदान करून ते सातत्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहे। पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्रकार विठोबा माळी म्हणाले की कापडणे तालुका जिल्हा धुळे येथील आदिवासी भागात असलेली खोकरहट्टी वस्तीत असलेली जिल्हा परिषद मराठी शाळेत या ठिकाणी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर गरज होती आणि या ठिकाणी शिक्षकांची देखील धडपड सुरू होती की या ठिकाणी परिसरात, शाळेच्या परिसरात आवारात हिरवळ व्हावी म्हणून ते दरवर्षी झाडे लावण्याचा प्रयत्न करत होते। काही वृक्ष या ठिकाणी चांगले लागवडीस आले आहेत। मात्र यावर्षी सामाजिक कार्यकर्ते व खलाने नर्सरीचे संचालक उद्योजक प्रशांत दादा खलाने यांच्या वाढदिवसानिमित्ताने या खोकरहट्टी शाळेत जवळजवळ 50पेक्षा वृक्ष त्यांनी भेट दिलेले आहेत आणि ही वृक्ष भेट दिल्यामुळे या ठिकाणी वृक्ष संवर्धनास मोठी मदत होणार आहे। यासाठी मुख्याध्यापक मिलिंद दादा चौधरी आणि किरण पाटील यांची या ठिकाणी मोठे प्रयत्न होते यांची की या ठिकाणी शाळेचं रूप या ठिकाणी बदलण्यात यावे आणि या ठिकाणी 50 वृक्ष लागवडीमुळे शाळेचा आवार अतिशय आनंदमयी होणार आहे।